ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री विष्णूंची कहाणी। परमेश्वरा महाविष्णू, तुमची कहाणी ऐका। काशीपूर नगरात सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी, 52 आड तिथे एक ब्राह्मण तप करीत आहे। सकाळी स्नान संध्या करून विभूती लावून तिबोटी लंगोटी घालतो, खांद्यावर कुऱ्हाड घेऊन वनात जातो आणि फळं आणतो। त्याचा उत्तम पाक करतो, त्याचे 5 भाग करतो। देवाला, अतिथीला, ब्राह्मणाला, गाईला एक भाग देतो। उरलं सुरलं आपण खातो। असं करता करता तो जटाधारी तपस्वीच बनला। 88 सहस्र वर्ष तप झाले। एवढं तप महाविष्णू भेटावा म्हणून करतो। एकदा एक कपोती एका वृक्षावर बसली होती। त्यांनी त्याला विचारले, तू एवढं तप का करतोस? महाविष्णू भेटावा म्हणून करतो। शेषशयनी सुवर्ण मंचकी महाविष्णू निजले होते। तिथं कपोती आले। त्यांनी ब्राह्मणाची दिनचर्या सांगून तो महाविष्णू भेटावे म्हणून तप करतो असे सांगितले। महाविष्णू बरं म्हणाले। ते पटकन उठले, पायी खडावा घातल्या, मस्तकी पितांबर गुंडाळला आणि ब्राह्मणाजवळ जाऊन उभे राहिले। भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणीवर चालतोस, मुखी नाम वदतोस, एवढे तप कोणत्या कारणास्तव करतोस? महाविष्णू भेटावा या कारणे करतो। तेव्हा महाविष्णू तो मीच असं म्हणाले। कशानं भेटावा, कशानं ओळखावा? असाच भेटेन, असाच ओळखेन। शंख, चक्र, गदा, पद्म, पितांबरधारी, अयोध्याचारी, माघारी वळला। तो महाविष्णूंची मूर्ती झालेली ती व्यक्ती म्हणाली, भल्या रे भक्ता, शरणागता, राज्य माग, भांडार माग, संसारीचं सुख माग। राज्य नको, भांडार नको, संसारीचं सुख नको। तुझं माझं एक आसन, तुझी माझी एक शेज, तुझी माझी एक स्तुती कुठं करावी? देवाद्वारी भल्या ब्राह्मणाच्या आश्रमी असं त्याला एकरूप केलं। ब्राह्मण सधर्माने वागला, आयुष्यभर सत्कर्म केलं, त्यामुळे त्याला देव भेटला। जो कोणी महाविष्णूंची कहाणी ऐकतो त्याची सारी पाप दूर होतात। नित्य कहाणी करतात त्यांना विष्णू लोकाची प्राप्ती होते। ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। श्री विष्णुवे नमो नमः। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।